नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषद मार्फत विविध पदांची परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 138 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ऑर्थोपॅडिक्स या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या पदासाठी आहे। MS ऑर्थो किंवा D ऑर्थो तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पेडियाट्रिशियन या पदासाठी 4 वॅकन्सीज आहे। MD परेड तुमचं झालेलं असेल, DCS झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी अर्ज तुम्ही करू शकता। त्यानंतर अनेस्थेशियलिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे। MD अनेस्थेसिया तुमचं झालेलं असेल किंवा DA झालेलं असेल, DNB झालेलं असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता। सर्जन या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। MS जनरल तुमचं झालेलं असेल सर्जरीमध्ये किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। रेडिओलॉजिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे। MD रेडिओलॉजिस्ट तुमचं झालेलं असेल किंवा DMRD झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फिजिशियन या पदासाठी 3 वॅकन्सी आहे। MD मेडिसिन तुमचं झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। ENT सर्जन या पदासाठी एक वॅकन्सी आहे। MS ENT किंवा DORL किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ऑप्थोमॉलॉजिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे। MS ऑप्थोमॉलॉजिस्ट तुमचं झालेलं असेल किंवा DOMS झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी NCD साठी आहे धुळेसाठी। 3 वॅकन्सीज या ठिकाणी L2 साठी आहे। 3 वॅकन्सीज L3 साठी आहे। 5 वॅकन्सीज SNCU साठी आहे। एक वॅकन्सी NRC साठी आहे। MBBS तुमचं झालेलं या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी या ठिकाणी महिलांसाठी विविध वॅकन्सीज या ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्पिटलसाठीच या ठिकाणी आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। डिग्री इन ऑडिओलॉजी तुमच्याकडे असेल तर 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 35,000 रुपये वेतन तुमचं दिलं जाईल। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल हेल्थमध्ये, BDS झालेलं असेल, BAMS झालेलं असेल, BHMS झालेलं असेल, BUMS झालेलं असेल, BPTS झालेलं असेल, प्लस सोबत तुमचं MPS किंवा MHA किंवा MBA हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी या पदासाठी आहे। MCA तुमचं झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल किंवा BE इलेक्ट्रिकल झालेलं असेल आणि कम्युनिकेशनमध्ये झालेलं असेल किंवा BE IT झालेलं असेल किंवा BE कॉम्प्युटर झालेलं असेल किंवा BSc IT झालेलं असेल, BSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। काउन्सिलर या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MSW तुमचं झालेलं असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर अकाउंटंट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। BCom तुमचं झालेलं असेल सोबत टॅली झालेलं असेल तर 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 2/9/2024 पासून या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि 12/9/2024 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही व्यक्तिशः सादर करू शकता। अर्ज फी जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी असेल। डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने डिमांड ड्राफ्ट तुम्हाला करायचा आहे। अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, शासकीय अनुभव असल्यास प्रमाणपत्र, लहान मुलाचे प्रमाणपत्र, पोलीस कार्यालय, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, दाखला इत्यादी डॉक्युमेंट जे आहेत सोबत जोडायचे आहेत। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तात्पुरत्या स्वरूपात निघालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी।
तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.